गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा जंगलामध्ये अजगराबरोबर संघर्ष। नाईक आणि त्यांचे साथीदार एका डोंबारी कुटुंबाच्या वेशात प्रवास करत निघाले होते। त्याच्यासोबत डोंबाऱ्याचा खेळ दाखवण्यासाठीचे सारे साहित्य होते। बांबूच्या झाकणबंद टोपल्यामध्ये विषारी दात काढलेले सर्प होते। वेगाने प्रवास करता यावा यासाठी त्यांच्याजवळ 4-5 खेचरे होती। गौराने अंगावर मळकटलेले चोळी लुगडे घातले होते। तिने शक्य होईल तितके आपले सौंदर्य लपवले होते। आपल्या त्वचेचा रंग मळकटलेला बनवला होता। प्रवास करत असताना तिचे सौंदर्य बघून तिला मिळवण्यासाठी कुणी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा समय व्यर्थ घालवू नये हा तिचा त्यामागचा उद्देश होता। ते जवळजवळ 15 दिवसांचा प्रवास करत त्र्यंबकेश्वरहून घोडवाटेने जव्हारला आले होते। स्वराज्यातून सुरतीला जाण्यासाठी 2 मार्ग होते, औरंगाबाद, अंकाई, सटाणा, मुल्हेर, नंदुरबार आणि सुरत, आणि दुसरा मार्ग कल्याण, विक्रमगड, डहाणू, सिलवासा, वापी आणि सुरत। नाईकांनी प्रवासासाठी या मार्गाचा वापर न करता वेगळाच मार्ग शोधला होता। त्यांना नुकतेच सुरतेला पोहोचायचे नव्हते, तर मराठा सैन्याचा सुरतेत पोहोचण्यासाठीचा मार्ग देखील निर्धारित करायचा होता। त्यासाठी त्यांनी पुरंदर, चाकण, संगमनेर, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, जव्हार हा मार्ग निवडला होता। त्र्यंबकेश्वर पर्यंतचा मार्ग हा दळणवळणासाठी वापरात असलेला मार्ग होता, पण त्र्यंबकेश्वरहून जव्हार पर्यंतची वाट ही घोडवाट होती। मग जव्हारहून त्यांनी उत्तर दिशेला प्रवास सुरू केला। नद्या, नाले आणि अनेक रानवाटा तुडवत त्यांनी धर्मपूर पर्यंत प्रवास केला। हा प्रवास अत्यंत कठीण होता, परंतु तितकाच सुरक्षित सुद्धा। त्यांनी पोर्तुगीज आणि मोगली चौक्या सहजपणे चुकवल्या होत्या। या मार्गाची ओळख सैन्याला पटावी म्हणून त्यांनी झाडावर चुन्याच्या सहाय्याने खुणा केल्या होत्या। हा मार्ग आदिवासी वस्त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून जात होता, त्यामुळे सैन्याला वाटेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नव्हता। खरा अडथळा धर्मपूर नंतर होता। धर्मपूरहून त्यांना चिखली आणि चिखलीहून गणदेवीला पोहोचायचे होते, पण चिखलीला जायला विशाल तसेच भयंकर जंगलाला वेढा घालून जाणाऱ्या नियमित वापराच्या मार्गाचा वापर करावा लागणार होता। या मार्गात पुढे चिखली आणि गणदेवी जवळ मोगली चौक्या होत्या। या चौक्यात चुकवण्यासाठी त्यांना त्या भयंकर जंगलातून जाणे हाच एकमेव मार्ग उरला होता। या जंगलामध्ये अनेक हिंस्र श्वापदे होती। वाघ, सिंह यांचे साम्राज्य होते हे जंगल, पण तरी त्यांनी तोच मार्ग निवडला आणि जंगलात प्रवेश केला। चिखलीच्या जंगलातून नाईक आणि त्यांचे 4 साथीदार प्रवास करत होते। संध्याकाळ होईपर्यंत त्यांनी जंगलात बऱ्याच आत प्रवेश केला होता। त्यांची खेचरे दमली होती, म्हणून त्याने तंबू ठोकून रात्रभर विसावा घेण्याचा निर्णय घेतला। खरेरा नदीच्या तटावर डोंगराची जागा शोधून त्याने तळ ठोकला। रायाजी आणि मंबाजीने हरणाची शिकार करून आणली होती। आपल्या जवळच्या चामडी पिशव्यामध्ये नदीवरून पाणी आणले। हरणाचे मांस निखाऱ्यावर भाजून त्यांनी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती। इथवरच्या प्रवासात त्यांनी जागोजागी तळ ठोकले होते, कधी वाटेत येणाऱ्या गावांच्या बाहेर तर कधी माळरानावर, पण आजचा तळ वेगळा होता। अगदी सूर्यचंद्राचा प्रकाश देखील जमिनीपर्यंत न पोहोचणाऱ्या जंगलामध्ये त्यांनी मुक्कामाचा धाडसी निर्णय घेतला होता, किंवा त्यांना याखेरीज गत्यंतर नव्हते। त्यातल्या त्यात आणखी एक आव्हान त्यांच्या समोर उभे ठाकले होते। जंगलात प्रवेश केल्यापासून काशीची प्रकृती बिघडली होती। ज्वराने त्याला ग्रासले होते, तरी तो निमूटपणे प्रवास करत राहिला होता। तळ ठोकल्यावर मात्र तो जमिनीवर कलंडला। नाईकाने त्याचा ज्वर आपल्या हाताने तपासला। काशी, अरे ज्वरानं फणफणतोयस तू, सांगायचंच तरी आपण काहीतरी उपचार केला असता। या जंगलात त्याने बहिर्जींना कणहत विचारले। जंगल कायमच बाजांचा मित्र ठरलंय। जंगलामध्ये लपून राहण्यासाठी योग्य वातावरण मिळतं। इथं ना अन्न पाण्याची कमतरता भासते, ना औषधांची। तू काळजी नको करूस, मी तुझ्यासाठी काही जडीबुटी शोधून आणतो। नाईकांनी त्याला धीर देत समजावले। एवढ्या काळोखात कशी बुटी मिळेल? काशीने पुन्हा कणहत विचारले। मला माहिती आहे कोणती बुटी शोधायची ते, तू नको काळजी करूस। गुळवेलाच्या रसात
शिसव आणि पिंपळाच्या सालीची पूट टाकून प्यायलास की बघ 2-3 दिवसात अगदी ठणठणीत होशील. नायकाने स्मित करून झोपलेल्या काशीच्या छातीवर थोपटले. मग ते उठून तंबूच्या बाहेर आले. बाहेर गौरा, मंबाजी आणि रायाजी शेकोटीजवळ भाजलेल्या मासाला चिरून सागाच्या पानावर ठेवून त्याला मीठ मसाला लावत होते. नाईक त्यांच्याजवळ गेले. गौरा, एका पातेल्यात मांस उकडून ते पाणी काशीला प्यायला दे. तो मांस पचवू शकणार नाही आणि हो, थोडा निखारा त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेव. थंडी वाजल्यास थोडी ऊब मिळेल. मी त्याच्यासाठी काही जडीबुटी शोधून आणतो, नाईक म्हणाले. ह्यावेळेला रायाजीने पटकन उभे राहून प्रश्न केला. होय, त्याशिवाय पर्याय नाही. हे जंगल सुरक्षितपणे पार करण्यासाठी त्याचं स्वास्थ्य उत्तम राहणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही जंगलात दुबळा माणूस जास्त वेळ टिकाव धरू शकत नाही. वेगवेगळे आजार ओढवतात. त्यातून वाचला तर श्वापदांच्या हल्ल्यात जीव जातोच जातो. नायकांचे बोलणे त्या तिघांना पटले होते. ठीक आहे नाईक, मग मी सुद्धा येतो तुमच्या सोबत, रायाजी म्हणाला. नाही, तू तळावरच थांब. तळाची रक्षा कर. खेचरामुळे जनावर तळाकडे येतील. मी आणि मंबाजी जाऊन येतो. नायकाने मंबाजीचे नाव घेताच मंबाजीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. धन्यवाद नाईक, आलोच, असे म्हणत तो लगेच तंबूत गेला आणि 3 खंजरे आपल्या कमरेत लपवली. नायकांच्या सोबत औषधी शोधण्याचा अनुभव घेणे म्हणजे त्या हौशी माणसाला एखादा खजिनाच आपल्या हाती लागल्यासारखे वाटू लागले होते. घाईघाईने तो तंबूतून बाहेर पडू लागला. पण काहीतरी आठवताच क्षणभर थांबला आणि वळून त्याने काशीकडे पाहिले. मग त्याच्याजवळ जाऊन तो हळूच म्हणाला, बरं झालं तू आजारी पडलास म्हणून मला नायकांच्या सोबत जाण्याची संधी मिळाली. तो हसतच बाहेर पडला. बाहेर पडताच त्याने आपल्या हास्यावर नियंत्रण मिळवले. शेकोटीजवळ सागाच्या पानावर ठेवलेला हरणाच्या भाजलेल्या मांसाचा एक तुकडा उचलून दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो नायकांच्या मागून चालू लागला. नायकाने एका भयंकरपणे वाढलेल्या वेलीला कोयत्याच्या साहाय्याने कापून वाट मोकळी केली. त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मंबाजीने कंदील वर धरत नायकांना वाट शोधण्यास मदत केली. ती वाट अतिशय अवघड होती. डुकरांच्या आणि हरणांच्या सततच्या येण्या जाण्याने एक निमुळती पण अखंडपणे पुढे सरकत गेलेली ती वाट होती. माणसाच्या कमरे इतक्या उंचीवर अनेक वेली आणि झाडांच्या फांद्यांचे जाळे तयार झालेले होते. प्राण्यांना त्या वाटेतून मार्ग काढणे सोयीस्कर होते, पण मनुष्यासाठी अतिशय अवघड होते. त्यात रात्रीच्या प्रसंगी तर अतिशय बिकट. पण नायकांना या अशा वाटा तोडवण्याचा अनुभव दांडगा होता. ते या आव्हानाला मुळीच जुमानत नव्हते. ते अगदी सफाईदारपणे कोयता चालवत वाट मोकळी करत पुढे जात होते. या जंगलामध्ये प्रवेश केल्यापासून मंबाजीच्या मनात एक प्रश्न हेलकावत होता. त्या प्रश्नाचे निरासन करण्याची ही योग्य वेळ त्याला वाटली होती. म्हणून त्याने लगेच नायकांना तो प्रश्न विचारला. नाईक, बोल. समोरच्या झुडपाच्या फांद्या कोयत्याने बाजूला सारत नाईक म्हणाले, जी, मी म्हणतोय आपण या जंगलातून का जातोय? म्हणजे नीट वाटेनं जाऊ शकलो असतो. पुढे मोगली चौक्या आहेत ना. होय, पण आपण तर डोंबारे बिराळ बनून जातोय. त्यामुळं ते आपल्याला अडवणार नाहीत. आपल्याला आपल्या सैन्यासाठी देखील मार्ग शोधायचा आहे. शिवाय सुरत लुटून परतताना ऐवत सोबत घेऊन जाताना कदाचित अशाच वाटाने जावं लागेल. आपल्याला परतीसाठी असा गुप्त मार्ग शोधून ठेवायला हवा. नायकाने त्या फांद्या बाजूला सारल्या. मंबाजीने कंदील वर धरला. नायकांना वाट दिसली आणि वाटेच्या बाजूला एका बाबुळीच्या झाडावर वाढलेला गुळवेल सुद्धा. आपल्या प्रश्नांचे निरसन झाल्याची संतुष्टी मंबाजीच्या चेहऱ्यावर झळकत होती. पण दुसऱ्या क्षणी त्याचा चेहरा चमकला. तो नायकांच्या प्रश्नाने. काय रे मंबाजी, हेर खात्यात रुजू झालायस ना तू, आणि इतके साधे प्रश्न मला विचारतोयस? कधी कधी नुसत्या डोळ्यांनीच आपल्याला अख्खी खबर सांगावी लागते. तेव्हा काय करशील? जी, माफ करा. मंबाजीला ज्याची भीती होती तेच घडले होते. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. आपण अजून अपरिपक्व आहोत हे त्याला नायकांच्या निदर्शनास येऊ द्यायचे नव्हते. पण ते आलेच. माफी कशाला मागतो? जे मी चुकलो म्हणून. घे ह्या गुळवेलाच्या काड्या आणि बांध धोतरात. नाईक पुढे काही न बोलता आपल्याच कामात दंग झाले. ते समोरच्या पिंपळाच्या झाडाची साल काढून बटव्यात टाकत होते. तेव्हा अचानक त्यांनी कान टवकारले. आपल्या डोळ्याच्या बाहुल्या आजूबाजूला सरकवल्या. ते कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते. मी जो आवाज ऐकला
तो तू सुद्धा ऐकलास का? नायकाने हळूच मंबाजीला विचारले. जी, गरुडाचा आवाज. मंबाजी हळूच म्हणाला. नायकाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, प्रशिक्षण तर व्यवस्थित घेतलंय तू, अचूकपणे आवाज ओळखलास. नायकाने त्याचे कौतुक करताच मगापासून जी लाजेची भावना त्याच्या मनात घुटमळत होती ती चुटकीसरशी बाजूला सरली. त्याच्या चेहऱ्यावर किंचित हास्य चमकले. अचानक पुन्हा तो आवाज झाला आणि दोघांनी आवाजाच्या दिशेने मान वळवली. त्या दोघांनी अचूकपणे ज्या ठिकाणाहून आवाज येत होता अगदी त्याच ठिकाणी दृष्टी टाकली. ही भैरजी पथकाच्या हेरांच्या कानांची जादू होती. ते अचूकपणे आवाजाची दिशा ओळखत असत. त्या दोघांची नजर पिंपळाच्या झाडाच्या उंच फांदीवर स्थिरावली होती. तिथे त्यांना एका गरुड पक्षाचे डोळे चमकताना दिसले. नायकाने लगेच एक लयदार आवाज काढला. तसा तो गरुड पक्षी पटकन उडाला. नायकाने किंचित स्मित केले आणि हळूच मान मंबाजीकडे वळवली. तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले गेले होते. त्यांनी लगेच कमरेतून खंजीर उपासला आणि मंबाजीच्या दिशेने भिरकावला. मंबाजी दचकला. तो खंजीर मंबाजीच्या कानाजवळून आवाज करत मागे गेला. मंबाजीच्या कानाच्या अगदी मागच्या बाजूला झाडावर असलेल्या अजस्त्र अजगराच्या डोक्यात तो खंजीर घुसला. तो अजगर अलगदपणे झाडावरून मंबाजीच्या गळ्याकडे सरकत होता. तो मंबाजीच्या गळ्याला विळका घालणार तितक्यात नायकाने त्याच्यावर हल्ला केला होता. डोक्यात खंजीर घुसवल्यावर देखील त्या अजगराने झाडाला वेटोळे घालून ठेवले होते. त्याची हालचाल अजून सुरूच होती. ती अजून बराच वेळ सुरू राहणार होती.